शिल्पा गावरे आत्महत्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके आहेत। सर, काय सांगाल? शिल्पा गावरे आत्महत्या प्रकरणी आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय काय गुन्हा संदर्भात दाखल करण्यात आले आणि कोणाकोणाला अटक करण्यात आली? सदरचा गुन्हा हा यातील मृतक यांचे भाऊ यांनी दाखल केलेला आहे। गुन्ह्याचे कलम आहेत 108 BNS, 85 BNS, 35 BNS याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं लक्षात आलेलं आहे की या गुन्ह्यात जे आरोपी आहेत, मृतकाचे सासू सासरे आणि नवरा दीर, या सर्वांना आम्ही अटक केलेली आहे। अटक करून त्यांना रिमांड कामी माननीय न्यायालयासमोर आम्ही हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसासाठी पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। गुन्हा आजच दाखल आहे, आरोपी आजच अटक केलेले आहेत। तर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। सखोल चौकशी करून ज्या ज्या काय अपडेट्स असतील, गुन्ह्याच्या कलमामध्ये वाढ होत असेल, त्याप्रमाणे आम्ही तपास सुरू ठेवलेला आहे। ही जी घटना आहे ती काल घडली, त्यावेळेस ही जी घटना घडण्याच्या वेळेस त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते? मी नवरा असेल किंवा सासू सासरे, कोण कोण होते त्यावेळेस? गुन्ह्याच्या घटनास्थळी येथील सर्व आरोपी हजर होते आणि त्या अनुषंगानेच आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी करीत आहोत। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ते ज्या ठिकाणी तिने आत्महत्या केली किंवा गळफास घेतला, तो दरवाजा उघडा होता। म्हणजे कुणी आत्महत्या करणार असेल तर तो दरवाजा कडी लावू शकतो। म्हणजे त्याच अनुषंगाने आता घरच्यांकडून असं देखील आरोप होते कलाटी कुटुंबियांकडून ही हत्या आहे। फिर्यादींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी शंका ज्या ज्या उपस्थित केलेल्या आहेत त्या प्रत्येक शंकेवर आम्ही तपास करत आहोत। घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। फॉरेन्सिक व्हॅन किंवा सगळे टेक्निकल एव्हिडन्स आम्ही कलेक्ट करत आहोत आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्याचा तपास करू, कलमवाढ करू। दार ज्यावेळेस उघडलं किंवा उघडं होतं त्यावेळेस तुटलेलं दार होतं का प्लेन दार? ज्या घटनास्थळाला तुम्ही भेट दिली, आम्ही जेव्हा घटनास्थळाला भेट दिली तेव्हा घराचा त्या संबंधित रूमचा दरवाजा उघडा होता आणि त्याच अनुषंगाने सविस्तर पंचनामा केलेला आहे, डिजिटल एव्हिडन्स प्राप्त केलेला आहे। आजच तपास सुरू झालेला आहे, त्या बाबी समोर येतील त्याप्रमाणे आम्ही कळवू आपल्याला। हे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून मृत जे आहेत शिल्पा, तिला कशा प्रकारे मानसिक छळ आणि शारीरिक छळ असेल किंवा पैशासाठी मागणी होत होती, काय काय मागणी करण्यात आली होती? फिर्यादींनी सांगितलेलं आहे की त्यांच्या बहिणीला हे जे आरोपी आहेत ते आरोपी त्यांना काही प्रॉपर्टी हवी आहे, त्यांना काही पैशाची मागणी करत होते, व्यवसायात त्यांना काही मदत हवी होती, आर्थिक मदत हवी होती, अशा प्रकारचे ते मागण्या करत होते आणि त्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे किंवा काही पूर्ण केल्यामुळे सुद्धा त्यांना त्रास होत होता असं तक्रारदारांचं म्हणणं आहे। त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारकाईने तपास करून पुढची कारवाई करीत आहोत। कलाटी कुटुंबियांकडून काही सांगण्यात देखील आलं की जमिनी दिल्या, काही पैसे दिले, व्यवसायासाठी देखील हातभार लावला, तो काय आकडा समोर येतो का किंवा तपासात काय किंवा त्यांच्याकडून समोर आले का काय? तपास आजच सुरू झाला आहे, FIR आजच दाखल आहे, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन तर सुरू आहे। इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील। एक एक गोष्ट आम्ही अतिशय बारकाईने पडताळून पाहू आणि त्या अनुषंगाने कारवाई करू। आरोपी सचिन गवारे जो आहे तो त्याच्यावर जुना हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं कलाटी कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे। निगडीमध्ये बहुतेक हा गुन्हा दाखल आहे, काय नक्की त्या गुन्ह्याचं स्वरूप होतं? आरोपीसुद्धा आम्ही आजच अटक केले आहेत आणि त्याची माहिती घेत असताना आमच्या लक्षात आलं की त्याच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या पूर्ण डिटेल्स घेऊन त्या गुन्ह्यामध्ये काय झालं आहे आणि याला त्या गुन्ह्यामध्ये किती शिक्षा झाली होती आणि आता तो बाहेर कसा होता याबाबत सविस्तर आम्ही माहिती घेऊन पुढची कारवाई करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर कलाटी कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार वाकड पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून जे आहे ते आता सविस्तर असा तपास जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।